झाले बापा लाडू झाले. खारीक खोबऱ्या बदामचे लाडू झाले. आता तेले म्हणतो नेऊन द्या, पोरीच्या घरी नेऊन द्या म्हणतो. तिले भलते आवडतात तेजस्विनीले हे लाडू असे, म्हणून तर गै पगै लय मोठे केले. म्हटलं तिच्या जेठाने बी खातीन आणि ते बी खाईन, सारं घरदारच खाईन. काय म्हणून जास्त केले. तुमचे झाले की नाही लाडू? हिवाळ्यासाठी पौष्टिक असतात हे, केलेच पाहिजे. आम्ही दरवर्षी करतो. तुम्ही केले की नाही नक्की कमेंट्समध्ये सांगा. आपल्या व्हिडिओला जरा लाईक करत जा बापा, लाईकच नाही करत. आणि सबस्क्राईब बी करून ठेवा चॅनल. व्हिडिओ आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. रोज आपले व्हिडिओ येतात म्हणून सबस्क्राईब करणं जरुरी आहे. म्हणजे व्हिडिओ आल्या तुमच्यापर्यंत मेसेज येते व्हिडिओ आला म्हणून. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिजे. चला पार्वती, कोणासोबत बोलून राहिली पार्वती? हा माय आवा म्हटलं काही नाही, माया बहिणीसोबत बोलून राहिली. हे लाडू झाले म्हटलं घेऊन जा ना तेजस्विनीच्या घरी, लय मोठे केले. अरे बापरे, एवढे मोठे लाडू केले? लागतातच ना व, मोठं खटलं आहे ना त्याचं. का आपल्या पोरल्यांचा वायले द्या आणि बाकीचे काय तोंड पाहतील काय? एकत्र राहतात ना, ते एकत्र राहतात तर अशी लय मोठेच न्या लागतात. बरं तिथे पहिले फोन करा, ते अकोल्याले आहे का शेगावले आहे? शेगावले तर का अशी तर अलग अलग लाडू बांधून देतो. मग तिच्या घरी शेगावसाठी अलग घेऊन जा, अकोल्यासाठी अलग घेऊन जा. नाही नाही, तिथे फोन केला होता मी. ती आज शेगावली गेली तर शेगावला देऊन दे लाडू. सगळे एकातच बांध, अलग अलग चांगलं वाटते काय? काय म्हणतील तिच्या घरचे? अलग अलग काऊन आणले बा? योग्य एकच सारखी टेस्ट आहे, सगळी एकसारखं सामान आहे. अलग अलग नाही बापा, एका डब्यात दे लाडू सगळी. हो एका डब्यात बांधून देतो. मग आपल्यासाठी बी ठेवतो काही 10-12 लाडू. अहो आपल्यासाठी ठेवतो. आणि ते आपल्या घरी ते मावशी येते की नाही, मला काम करू लागेले, मदत करू लागेले कामात, गंगा मावशी, तर तिथे बी लाडू देतो. काही 5-6 लाडू. गरीब आहे व तसे काही करत नाही ते. म्हटलं मी याच्यातले देऊन देईन. कोणी पोटानंच खाते, पोटातच जाते कोणाच्या, तेवढाच आपल्याला आशीर्वाद. नाही नाही, देऊन दे. कशी काय नवई आहे का खायची? देऊन दे देऊन दे. मी तर म्हणते चांगले 10-12 देऊन दे. अजून सामान आणून अजून करू लेकाचं काय हरकत आहे? फक्त मेहनतच लागते करायची. सामान दे तुम्ही आणून. नाही व भरभक्कम आहे हे, 5 किलोचे लाडू आहेत ना. होते आता काय सांगणार, कोणा तोंडानं सांगणार आता आईला नोकरी गेली म्हणून तुमची? सांगावं तर लागणारच आहे तेजस्विनी. कशी गोष्ट करून राहिली, मला तोंडाला सांगणार म्हणजे? सांगा बाबा तुम्ही, मी तर काही सांगत नाही. अरे किशोर, तेजस्विनी, काही फोन नाही काही नाही, डायरेक्ट बरी आली. पण खरं बाबू आज तर काही शनिवार बी नाही, मग तुला ड्युटी नाही का आज? कसं काळम धडम म्हणत आला तू? आई, काय झालं रे बाबू? ओ माय, इथं आंघोळ गरम आहे, डोकं गिकू गरम आहे. काय झालं? काय झालं हो रे? ताप गी बालती काय हो? ताप कशाला येणार त्यांना, ते का लहान बाबू आहेत का? अमाय कशी आहेस हो तू? लहान बाबूलाच ताप येते काय? मोठ्या माणसाला ताप नाही येत काय? बाई आडवानाची काही बोलत राहते. जाय हात पाय गीत पाय देईन, चहा कर जाय. डोकं दुखुरला का बाबू? ते काय झालं? कमसा उदास बसला तोंड टाकून? सुट्टी काढली का आज? बरं वाटत नाही म्हणून सुट्टी काढली वाटते आहे ना? अरे बापरे, कधी आले हे दोघं अचानक? बापरे, हे कधीपासून ड्रेसवर आली? ड्रेस की आता चालू हो वहिनी, आता चालू. हो ना, अचानक आले. मी विचारू राहिले कसे काय आले, सुट्टी काढली काय? या किशोरचं डांगही गरम आहे. काय झालं सांगू दे राहिला? काय भांडणं गिंडणं झालं का बा दोघांचे? का वय तेजस्विनी भांडण केलं का माय बाई? चांगले राहत जा ना बापा. हो दोघं जण राहता ना तिथं, चांगले राहत जा. कोणाचा आठ नाही, काही नाही, सासूचा नाही, ननदचा नाही, दिराचा नाही, जेठाचा नाही, दोघं चांगले राहत जा. अरे सांगा ना तुम्ही आईला, भांडण थोडी झाली आमचे काही पण आपलं. बोला ना विचारून राहिले ना त्या, 10 वेळा विचारून राहिले त्या. सांगा ना काय झालं तर. विनाकारण त्या काही जी नाही ती म्हणून राहिल्या. मग तुझ्या अंगलाशी दिवस पडतात, कोणाचं काही ऐकलं ना? ऐकू नको कोणाचं काही. तसं नाही, पण सांगा ना जे खरं आहे ते. का बरं आले तुम्ही इथं?
बापरे मॅडम काही कडक आहेत नवऱ्याले, कडक वॉर्निंग देतात. नवरा बरा ऐकते. आई आई माझी नोकरी गेली. काय नोकरी गेली? कसं काय रे बाबू? कसं काय म्हणून टेन्शन घेतलं का ती? बाबू टेन्शन नको घेऊ. हा ते जाऊ दे. गेली ते गेली नोकरी. आपल्या घरी काय खायला प्यायला नाही आहे काय? काय वावर शिवर आहे सगळंच काही आहे. आता तू शिकला म्हणून बापा. तुझे 2 भाऊ पाय बरं, इथं धंदा टाकला की ते नाही तर बिझनेस केला की नाही. हा पण तू शिकला मग तू म्हणत मी तिकडे लागतो. म्हटलं बाप्पा लाग. काय टेन्शन नको घेऊ. म्हणून काय टेन्शन घेतलं का तिया? काही बी आपलं काही टेन्शन नाही घ्यायला लागत. पाय हो माय बाई आता म्हणून थोडंसं केलंय माया पोराचं. आणि का रे बाबू तू सगळं वक्तावर जा ड्युटीवर, तिकडे खोली बी केली बापा. इकडून तुले उशीर होत जाय पाशीर होत जाय तर सगळं काही चांगलं असताना असं कसं काय ती नोकरी गेली? मला हेच नाही समजून राहिलं. मग स्वतःला समजून नाही राहिला असं कसं काय झालं तर. कर्माचे फळ आहेत ते बायकोची वर्तणूकच नाही आहे ना चांगली. मग काय असं होणार नाही. आणि हे राहते काही इथं मॅडमला नोकरी पाहिजे, जलवा पाहिजे असा. किशोर दादा टेन्शन नका घेऊ तुम्ही. बसा मी तुमच्या दोघांसाठी चहा आणते करून. चहा आणू की कॉफी आणू सांगा? माझ्यासाठी कॉफी आणा, माझ्यासाठी चहा. कॉफी नीट घेत. काय ना मास्तरी बिनलाजी तोंडानं सांगते. अजून लाजी वाटत नाही. मी लिहिली छायाताई माहितीये का तुम्हाला? तेजस्विनी किशोर दादा आले ना. हो काय? काय माहित बापा. अचानक कशी आले? काही सुट्टी नाही काही नाही. अहो ताई अचानक कशाले? नोकरी गेली म्हटलं किशोर दादाची. काय नोकरी गेली? अरे कसं काय ग? कसं काय? आता काय बोला ताई? आता आपण तुम्ही म्हणसान की काय त्याला अनेक कारण असतील म्हणा. पण तसं पण दादांले विचारलं तर आईन दादाला विचारलं. दादा खूपच नाराज आहेत. मॅडमला तर काहीच फरक नाही पडला पण दादा खूप नाराज आहेत. तर दादा म्हणत की असं काहीच झालं नाही म्हणे. एकदमच बॉसनं म्हटलं म्हणे की दुसरीकडे नोकरी पाहिजे. पण मी तर सांगते तुम्हाला कर्म पाहिजे बायकोची चांगली. कसं आहे घरात भांडणं होतात ताई असं नाही. बोल पण मस्त ते धरून बसायचं का मग बोलायचं विसरायचं. ते धरून बसते. कोणाचं काही करत नाही. कोणा ग्लासभर पाणी पाजत नाही. मग काय मग ते दाखवलं देवान चांगला दंता. नाही ग पण नोकरीमध्ये जावं लागत ना प्रियंका. एवढं मोठी शिक्षा. ताई बापाचा घडा भरला की फुटायला वेळ लागते काय? हो बरोबर आहे तुझं. ते काही कोणाचं करत नाही. पण तरी कसं म्हणजे तसं म्हणतात घरी आपल्या आहे म्हणा असं काही नाही. त्याच्या भरोशावर आहे म्हणून ते किशोर दादा. पण कसं ते एवढे मोठे शिकले ना ग. आणि एवढे शिकले ते आधीपासून नोकरी केली. तेच कंपनीत आहेत ग ते. माझ्या लग्नापासून म्हणजे माझ्या लग्नापासून तर नाही म्हणा नंतर लागले ते. माझ्या लग्नात तर लहान होते ते. पण खूप वर्ष झाले समजा त्या कंपनीत आहेत ना ते. मग दुखते ना ग मन. किती खराब वाटते. आता हे दोघं भाऊ कसे आधीपासून बिझनेसमध्ये आहेत. पण ते दादा नाही का नोकरीमध्ये होते ना. मग किती वाईट वाटते. मग आता काय करता ताई सांगा? वाईट तर वाटते पण काय करावं काय? त्याला इलाज नाही ना आता. नाही ग काही ना काही पर्याय नाही घेऊ त्याच्यावर म्हणा. आता हे आले घरी की काही ना काही म्हणजे पर्याय नाही घेऊ. दोघं भाऊ मिळून बसतील बाबा वगैरे काही ना काही पर्याय काढतीलच. नाही तर मग दुसरीकडे कुठं पाहतील नाही काय ताई. दुसरीकडे काही सहसाची भेटते काय नोकऱ्या का रस्त्यावर पडलेल्या आहेत काय? अगं पण त्यांचं एज्युकेशन आहे एक्सपिरियन्स आहे भेटते त्यांना. भेटीन म्हणा तसं नाही म्हणा भेटतीनच. पण ताई तोपर्यंत बाईसाहेब आपल्या तिथं आहे आता राहिली तर राहू दे ना. काय तिचं घर आहे ना तिचंही घरच आहे राहू दे. माझ्या मनातून उतरलीच बाई ती. तू काही म्हणत आता कसं आहे देराणी आहे बोला लागते. पण कसं आहे ग प्रियंका एवढं करून दी तिनं असं केलं की त्या दिवशी भावाले पाणीसुद्धा नाही विचारलं तर मला तोच वाईटच वाटलं गड्या. किती काही म्हटलं तरी माझा भाऊ आहे ना तो. एवढं थोडी क्रूरता असते. कमीत कमी पाणी तर पाजायला पाहिजे होतं. राहू दे चहा पण पाणी उलटं पाणी नाही पाजल्यावरून बडबडी करत होती. सांग बरं मग किती वाईट वाटलं असेल माझ्या भावाला माझ्या आईले. वाईट कसं आहे माहिती काय तुझा स्वभाव तसा आहे म्हणा. पण त्यांना तर वाटलं आम्ही गरीब म्हणून आम्हाला हलकट पाहतात असं वाटलं आणि त्यांना. मग असं तर अनेक मग असे हे होतात ना. मग गलत गैरसमज होतात मग अशा वागणुकीतून. मला आता तशी बोलाच नाही वाटत. पण आता कसं आहे बोलीन म्हणा मी पण मला खूपच रागच आला भीतीचा. जाऊ द्या काही नका बोलू.
स्वतःहून बोलल्याशिवाय बोलू नका. तुम्ही जरा टाईट राहा ना, शिकाच राहा, इतकं का ढील देत जाऊ. नाही तसं पण नोकरी गेली नवऱ्याची, तिला का पुढे पुढे करणंच आहे घरच्या लोकांची.